अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे, ती आहे फक्त तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला खूप वेदना दिल्या. त्या का दिल्या? कशासाठी दिल्या? त्याचं कारण काय आहे? आणि त्या लोकांचा आता ते काय भोगत आहेत? हे आता आपण एनर्जी चेक करणार आहे. कारण खूप वर्ष झाली असेल, खूप दिवस झाले असतील, कोणाच्या आत्ता लगेच झालेलं असेल, काही आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्या असतील. तर त्या संदर्भात मला वाटतंय, की मी तुम्हाला काही गाईडन्स देऊ शकते किंवा ते लोकं आता काय भोगत आहेत किंवा तुम्ही काय फेस केलं आणि तो स्ट्रगल आणि ती वेळ कशी होती तुमच्या आयुष्यामध्ये, हे आपण बघणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ आता एनर्जी बघूयात. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापुढे लवकरात लवकर येऊन जाईल. आणि दुसरं असं आहे, की जर एखादं व्हिडिओ किंवा लाईव्ह वगैरे जरी मी आले, तरी सुद्धा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल. ह्यासाठी तुम्ही लाईव्ह सॉरी सबस्क्राईब करा, लाईक देखील करा, शेअर करा. जर कुणाला गरज असेल, कुणाला वाटत असेल, की बाबा हां, आपल्याला ही गरज आहे, तर नक्कीच तुम्ही मला चॅनेलला आपल्या चॅनेलला या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे तेच आपण बघूयात. वाद तर दिसतोय नवरा बायकोमध्ये असू दे किंवा घरात नकारात्मक ऊर्जेचा असू दे. जास्त जी एनर्जी मला येत आहे ती फॅमिली संदर्भात दिसत आहे. फॅमिली तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित नाहीये. तुमचे पार्टनर तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट देत नाहीये. पार्टनरच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे. तुमच्या दोघांमध्ये एखादी व्यक्ती दिसत आहे. त्यामुळे कसं झालंय घरामध्ये वादाचं प्रतीक खूप निर्माण झालेलं आहे आणि तुमची मानसिकता खूपच वेगळी झालेली दिसत आहे किंवा त्या काळात सुद्धा असू शकते जेव्हा कधी तुम्ही हे वेळ जी फेस करत होता, त्या वेळेत सुद्धा तुम्हाला हे सगळा त्रास झालेला दिसतो. तुम्ही वेटिंगला आहे. तुम्ही वेटिंगला आहे. ज्या विषयाचा टॉपिक आपण घेतला होता, की मी इतका त्रास सहन केला, ज्या लोकांनी मला इतका त्रास दिला, मी भोगलं, मी इतका त्रास सहन केला. ती व्यक्ती खरंच त्यांना कर्म मिळत असेल का? आणि मिळालं पाहिजे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे. हे तुमची जी भूमिका आहे, ती आजही तुम्ही तुमच्या मनाची तळमळ जी आहे, ती आजही तळमळ तशीच आहे, जी त्यावेळी तुम्ही त्रास भोगलेला आहे. तो त्रास इतका वाईट होता, की तुम्ही आजही त्या गोष्टीची वाट बघताय, की ती व्यक्तीला हे सगळं कर्म परत मिळालं पाहिजे. इतकं तुम्ही खूप खूप वाईट त्रास सहन केलेला आहे त्या गोष्टीबद्दल. राशी पण मी सांगते. राशी कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत. मीन, वृश्चिक, कर्क, वृश्चिक, मीन, कर्क, मीन, कुंभ, तूळ, धनु, कर्क, वृश्चिक, मीन या तिन्ही राशी स्ट्रॉंग आहेत. आणि वृश्चिक राशीत जास्त प्रॉब्लेम दिसतोय. मिथुन, तुळ, कुंभ, मेष, सिंह, धनु बाकीच्या राशी एवढ्या स्ट्रॉंग नाहीयेत. फक्त जास्त स्ट्रॉंग जे आहे ती कर्क, वृश्चिक, मीन. मीन आणि कर्क, वृश्चिक ह्या तिन्ही मीन, वृश्चिक, कर्क ह्या 3 राश्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग दिसत आहेत. बाकीच्या आहेत पण इतकं नाहीये. पण आता बघूयात आपण. महत्त्वाचं कारण तर हेच आहे, की तुमच्यामध्ये वाद-विवाद, भांडण ह्या सगळ्या गोष्टी आता तर सुरूच आहेत. अजून दुसरं सांगायचं म्हटलं तरी नवरा-बायकोचे वाद असतील तर ते सुद्धा इथं दिसत आहेत. अजून असं आहे, की आयुष्यामध्ये तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशनची एंट्री झाल्यामुळे तुमच्या घराची मानसिकता बिघडलेली आहे. भले पाऊ पा पा पास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील किंवा त्या वेदनादायक असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास देताना दिसत असतील. ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला इतकं हैराण केलं किंवा इतका त्रास दिला. तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं जे आहे ते सगळं तुमचं डिस्टर्ब झालेलं आहे. आणि आयुष्यात इतकं वाईट वेळ आली तुमच्या, की खूप भांडण झालं. खूप कोर्ट कचेरी केस झाल्या. कोणाकोणाची मला वाटते तारीख सुद्धा कोर्टामध्ये चालू आहे. कोणाचं तर शेवटचा टप्पा आहे जेणेकरून आता डिव्होर्सवर आलेला आहे.
कोणाचा अजून पोटकीचा दावा वगैरे लावणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अशा सगळ्या गोष्टी तुमचं आणि मुलांच्या बाबतीत जर मुलं असतील तर ते मुलांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार हे सुद्धा तुमच्यामध्ये बोलणं सुरू आहे सध्या. सगळ्या गोष्टीचं राहायचं कुठं, काय किंवा मला वाटणे काय येईल, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या कोर्टामध्ये सुरू आहेत. पण ह्यामध्ये हे सगळं काही फेस करत आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला त्रास पण तितकाच होत आहे. मानसिक त्रास खूप झालेला आहे तुम्हाला. आर्थिक त्रास, मानसिक त्रास. त्या लोकांनी, त्या व्यक्तींनी तुम्हाला इतकं छळलं, इतका त्रास दिला, इतकं टॉर्चर केलं, जेणेकरून तुमच्यामध्ये जो एक चांगला असं वेळ आली, की तुम्हाला ते वेड लागायची वेळ आली. मानसिकता पूर्ण, पूर्ण डिस्टर्ब झाली. हे माइंड आहे, डोकं जे आहे ते पूर्ण काम द्यायचं बंद झालं होतं. जेणेकरून तुमच्यामध्ये खूप निगेटिव्ह शक्ती निर्माण झालेली आहे. खूप निगेटिव्ह शक्ती आणि तुम्हाला तुमचा तळतळाट किंवा तुम्हाला अ, अशी एक ऊर्जा तुमच्यामध्ये अजूनही आहे, की तो क्षण आठवला की तुम्हाला डोळ्यात कचकन पाणी येतं आणि असं वाटतं, की देवा ही वेळ त्या व्यक्तीवर पण आली पाहिजे जे मी भोगले. तंतोतंत मनापासून तुम्हाला ते वाटतंय, की देवा मला जी वेळ माझ्यावर आली होती, तीच वेळ त्या व्यक्तीवर आली पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा असा क्षण निर्माण झाला पाहिजे. असं सगळ्या सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहेत. तर हे किती वर्ष झाली हे पण मी सांगते. कोणाच्या आयुष्यात 7 वर्ष झाली, 18 वर्ष, 11 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 13 वर्ष, झालंच तर 5 वर्ष सुद्धा झालेले आहेत. इतकं तुमच्या आयुष्याचा कालावधी आहे. पण आता इथून पुढे तुमच्या आयुष्याचा निर्णय काय आहे? काय घडताना दिसतंय? तुमच्यामध्ये बदल होईल का? किंवा त्या व्यक्तीला भोग मिळत आहेत का? तो व्यक्ती आता काय भोगत आहे? हे आपण बघूयात. तो व्यक्ती तर भोगायचा तर ते भोगत आहेत. पण त्यांच्या आयुष्यात जो प्रॉब्लेम सुरू झाला आहे ते ऐकलात तर तुम्हाला सुद्धा त्रास होईल. कारण ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला तुम्हाला त्यांनी दुखवलं, तुम्हाला त्यांनी त्रास दिला, तर ती व्यक्ती आता इतकं काही भोगत आहे, की तुम्हाला नाकारून त्या व्यक्तीसाठी प्रेमाची माया दाखवून त्यांनी सगळं प्रेम मनातलं दाखवलं किंवा मनातली सगळी ऊर्जा त्यांना दिली. एकरूप राहण्याचं वचन दिलं, आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. पण त्या व्यक्तीने फक्त पैशाचा वापर करून घेतला. पैशाचा वापर करून घेतला. पूर्णपणे पैशाचा वापर करून घेतला. पैसे लुबाडून घेतले. पैसे घेताना किंवा पैशाचा जो व्यवहार त्यांच्यामध्ये झाला, ते सगळं त्यांनी स्वतःसाठी करून घेतलं. आणि तुमचा जो व्यक्ती आहे किंवा थर्ड पार्टीशी जो व्यक्ती डील करतो, तो आता पूर्ण शून्यावर आहे. पूर्ण शून्यावर आहे. आणि आता त्यांना किंमत कळते आहे, की आपण कुठे चुकलो. ही पश्चाताप त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच झालेला आहे, की मी कुठे चुकलो. माझ्या आयुष्यात जी ही शून्य परिस्थिती आलेली आहे, ती याच व्यक्तीमुळे आलेली आहे. मी ज्या व्यक्तीला सोडलं, ती व्यक्ती माझ्यासाठी खरंच रॉयल होती. हे त्यांना कळून चुकलंय. आणि भविष्यात जाऊन हे तुमच्यापर्यंत एक्सेप्ट करतील का? किंवा केलेलं आहे का? ही चूक ते एक्सेप्ट करतील का? नाही. करू शकत नाही. कोणत्या तोंडाने ते तुमच्यापर्यंत येतील? कोणत्या तोंडाने यायचंय? कोणत्या तोंडाने यायचंय? त्यांना पश्चात्ताप होतोय. मी विश्वासघात केला, मी त्रास दिला, मी काही गोष्टी लपवून ठेवल्या, मी काही गोष्टी सांगितल्या नाहीत. मी सगळं फसवत गेलो, पावलं-पावली फसवत गेलो आणि तुम्हालाही वाटतं, की मी पावलं-पावली फसत गेले किंवा गेलो. ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सुद्धा तुम्हाला तितकाच होतोय आणि इतकं बंधन होतं, की मी कोणत्या तोंडाने त्या व्यक्तीच्या समोर जाऊ? कोणतं कोणतं तोंड आहे मला जे मी त्या व्यक्तीसमोर जाऊ शकते? हे इतकं त्यांच्यामध्ये घडलेलं आहे. इतका त्रास घडलेला आहे, इतका वेदना घडलेल्या आहेत. आणि असं वाटतंय, की एवढं सगळं होऊन आणि आपण चांगलं राहावं किंवा वागावं. खूप वाटतंय, मनापासून वाटतंय, खूप इच्छा आहे. पण त्या काही गोष्टी होत नाहीयेत आता. जे निघून गेलेला काळ आहे, तो काळ आता परत येत नाहीये. आणि हे ते शोधत आहेत. त्यांना वाटतंय, की मी मेहनत करतो, मेहनत करतो, परत एकदा ते दिवस माझ्या आयुष्यात आणते. पण ते सिद्ध होत नाहीये. फक्त ते शोधायचा प्रयत्न करतायत, की आज ना उद्या हे सगळं व्यवस्थित होईल. माझ्या आयुष्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडतील. पण त्या घडत नाहीयेत. होत नाहीये. खरंच घडत नाहीये. खूप वाईट परिस्थिती आहे. असं म्हणजे
निगेटिव्ह शक्तीचा खूप त्रास आहे तुम्हाला. आता कवड्यांवरती थोडं बघते की तुमची एनर्जी काय आहे, तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे किंवा तुमच्यामध्ये रियुनियन होण्याचा चान्सेस आहेत का? आई रेणुका मातेच्या नावानं श्याम भरत आणण्याच्या नावानं. बघा रियुनियन त्यांना पण करायचंय, तुम्हाला पण करायचंय. तुम्हाला पण वाटतंय की हा सगळा प्रॉब्लेम जो झालेला आहे, तो कुठेतरी थांबावा आणि परत आम्ही एकत्र यावं. झालेलं झालं. त्या व्यक्तीचा इगो त्या व्यक्तीने मागे सारावा आणि माझी माफी मागावी आणि माझ्यापर्यंत परत यावं. मी त्या व्यक्तीला एक्सेप्ट करेल असं तुम्हाला हे वाटतंय. पण जे काही घडलंय, जे काही तुमच्यामध्ये त्या काळामध्ये जे काही घडलंय, ती वेळ इतकी वाईट होती की ती परत तुमचं रिलेशन कंट्रोलमध्ये आणू शकत नाही. कंट्रोलमध्ये त्या गोष्टी होऊ शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात त्यामुळे सगळा बॅलन्स व्यवस्थितच नाहीये कोणत्या गोष्टीचा. पण भविष्यात जाऊन एक महिना, 2 महिने ह्या काळामध्ये ही सगळी सिच्युएशन परत एकदा व्यवस्थित होऊ शकते. आणि कुणाकुणाचं जास्त दिवसापासून असेल तर 1 ते 2 वर्ष तरी लागतीलच. आणि आता नवीन जर असेल किंवा आता जस्ट घडलंय या 15 दिवसात किंवा महिना, 1 वर्ष ह्या काळामध्ये 6 महिने, 2 महिने, 3 महिने ह्या वर्षाच्या आतलं जे आहे त्यांचं लगेच रियुनियन होईल. पण ह्या काळामध्ये जे तुमच्यामध्ये घडलेलं आहे, ते कुठेतरी तुमचं थांबलं पाहिजे. ते कुठेतरी तुमच्या दोघांच्या मनातून गेलं पाहिजे. त्याला कुठेतरी पूर्ण विराम लागला पाहिजे. त्यासाठी तुम्ही दोघांनी एकत्र येऊन, दोघांची एकमेकाची चुकी माफी मागितली पाहिजे. तरच हे सगळं सिद्ध होईल. तरच तुम्ही परत एकदा रियुनियन करू शकाल. आणि मला नाही वाटत की तुमच्या पार्टनरला परत तुम्ही स्वीकाराल. ते पण इथं दिसतंय. कारण तुम्ही पूर्ण मन खचलेलं आहे तुमचं. ज्या काळात वेळ तुम्हाला होती, तर एक्सेप्ट तुम्ही कराल असं नाही वाटत. कारण समोरच्या व्यक्तीने जेवढं तुम्हाला त्रास दिलाय, ते असं हे सगळं ज्यावेळी वेळ होती, ज्यावेळी वेळ तुम्हाला द्यायची होती, तो वेळ तुम्ही एकट्यानं घालवलेला आहे. त्यामुळे त्या वेळेची आठवण जेव्हा तुम्हाला येते, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला आता गरज नाहीये या व्यक्तीची. हे सगळं असं घडलेलं आहे. खूप त्रास होतोय तुम्हाला त्यावेळेस. कारण ती जी वेळ होती, ज्या वेळेत ही जी वेळ होती, ह्या वेळेमध्ये तुम्हाला त्यांनी सावरायला हवं होतं. ते त्यांनी सावरलेलं नाही. त्याचा तुम्हाला खूप खूप त्रास होतो. पण नक्कीच ते वेळ सुधरून जाईल. तुम्ही आता कणखर झालेला आहात. जे झालं त्याच्यावर सगळं तुम्ही पूर्णविराम दिलेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीच नको आहे असं वाटतंय. पण ती वेळ आठवल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय, की ज्या वेदना मला झालेल्या आहेत, त्याच वेदना त्या व्यक्तीला झाल्या पाहिजेत. इतक्यापर्यंत तुम्हाला मानसिक त्रास होतो. खूप त्रास होतोय. एनर्जी कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका आणि नक्कीच तुम्हाला यामध्ये रियुनियन होईल किंवा काय वेळ आहे, तुमची एनर्जी इतकीच आहे आणि तुम्हाला याबद्दल अजूनही काय वाटत असेल किंवा जे काळ संपलेला आहे त्याबद्दल तर परमेश्वराने तुम्हाला न्याय दिलेला आहे. परमेश्वराची इच्छा आहे की या सगळ्यातून तुम्हाला न्याय मिळेल आणि ज्या वेळा तुम्ही जे वेळ भोगलेले आहे त्याचं कुठेतरी त्या व्यक्तीला प्रायश्चित्त होईल. आणि महत्वाचं असं आहे की त्या व्यक्तीला इथं प्रायश्चित्त झालेलं आहे. त्यामुळे अ, तुम्ही जे भोगले ते कुठेतरी ती भोगत आहे. नक्कीच भोगत आहे. आणि ऑलरेडी त्यांच्या मनात स्वतःबद्दल वाटतंय की पश्चाताप व्यक्त होत असेल तर नक्कीच तुमचा विजय झालेला आहे. तुमचं कर्म चांगलं होतं, तुमच्या भावना चांगल्या होत्या, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. खूप छान एनर्जी आहे तुमची. तुम्ही खूप स्ट्रगल केला, खूप इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सहन केला. नक्क नक्कीच परमेश्वर तुम्हाला यामधून बाहेर काढेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी